नाशिक येथील भोंदूबाबा अशोक खरात त्याचे उदाहरण तसंच पुणे येथील राधामोहन मिश्रा अशा भोंदूबाबांचं प्रकरण उघड झाल्यानंतर सोलापुरातील दक्षिण सोलापूर तालुक्यातील वांगी इथं भोंदूगिरीच्या नावाखाली महिलांची फसवणूक होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। हजरत आदम अली शाह कादरी उर्फ आदम बाबा नावानं या व्यक्तीनं आपला व्यवसाय थाटून महिलांच्या समस्या दूर करण्यासाठी चिठ्ठ्या बांधणं, करणी काढण्याच्या नावाखाली पैसे उकळणं आणि विविध अंधश्रद्धाजन्य प्रकार सुरू असल्याचं स्टिंग ऑपरेशनमधून उघड झालं। या प्रकरणात संबंधित भोंदूबाबा विरोधात पैशांची देवाणघेवाण झाल्याचे पुरावेही समोर आल्याचा आरोप करण्यात आलाय। विशेषतः महिलांना लक्ष्य करून करणी काढणं, अडचणी दूर करणं आणि इतर समस्यांवर उपाय सांगण्याच्या नावाखाली हा प्रकार सुरू असल्याचं निदर्शनास आलंय। विजापूर रोड परिसरातही अशाच प्रकारे महिलांकडून पैसे घेतल्याचा आरोप करण्यात आलेत। या संपूर्ण प्रकरणाची तातडीने चौकशी करून संबंधित भोंदूबाबावर कठोर कारवाई करावी अशी मागणी सामाजिक संघटनेच्या वतीनं करण्यात येत आहे। भोंदूबाबागिरी हा सध्या प्रमाण खूप वाढत आहे आणि वाढलेलं पण आहे। आम्ही ज्यावेळी भोंदूबाबाचं स्टिंग ऑपरेशन केलेलं होतं त्यावेळी काही जणांना भोंदूबाबांनी असं म्हटलं की त्यांचा पर्सनली विषय संपवलं येतं, म्हणजे पैसे देऊन काय देऊन ते संपवलं, आम्हाला देणं घेणं नाही। पण आम्ही पैसे खाणारे माणसं नाही, आम्ही न्यायाला आधार न्यायाला तलवार। आम्ही छत्रपतीच्या वंशामध्ये कसं छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य चालवलं तसं आम्ही राज्य चालवणार आहे। आणि आम्हाला काही फोन येत होते मध्यंतरी, म्हणजे काही लोकांचे मिटून या हे करा असे तसं म्हणत होते, तरी पण मी काही केलं नाही त्यांना। त्या भोंदूबाबा सध्या वांगीमध्ये त्याचं खूप प्रमाण वाढत आहे आणि ते कुठंतरी थांबायला पाहिजे। आज मी स्वतः म्हणजे पोलीस अधीक्षक कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे आणि पोलीस प्रशासक ह्याच्यावर काय कारवाई करतात याच्याकडे माझं लक्ष आहे। जर अन्यथा कारवाई नाही झाली तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कसं म्हणजे घटनेचं शिल्पकार होते तसं त्या कायद्यातून आपण आंदोलन काय असेल ते एक्सपोजर आपण करणार आहे। अजून एक विशेष म्हणजे काय माहिती आहे कसं आहे, त्याचा पूर्ण तो क्षेत्र आहे 1.5 एकर 1.5 एकर मध्ये काहीतरी आहे आणि त्या क्षेत्रामध्ये सगळीकडे कॅमेरे आहेत। पण त्याच्या आत जिथं आपण विचारायला जातो, विचारपूस करतो, त्याच्यामध्ये त्या ऑफिसमध्ये कॅमेरा नाही हो। म्हणजे आता त्याचं काहीतरी मी कुंडली बाहेर काढलेली आहे, त्याला 2 बायका आहेत, 2 बायका आहेत आणि ते कुठं लग्न झालं काय झालं ते बी पुरावा पाहिजे मला। आणि रात्री फोन केल्यावर त्याचा एक ऑडिओ रेकॉर्डिंग माझ्याकडे आहे। त्यांनी काय म्हटलं बघा, त्यांची बायको मला आता कस्टमरची गरज नाही म्हणते, रेकॉर्डिंग आहे माझ्याकडे, रेकॉर्डिंग मी पुरावा निश्चित बोलतोय। आणि ह्याच्यावर जर कारवाई नाही झाली तर आम्ही आझाद मैदानावर जाऊन बी आम्ही आंदोलन मोर्चा करू शकतो, एवढं लक्षात ठेवा। नाही झालं तर बघू प्रशासन काय करतंय आणि प्रशासन यांच्या पाठीमागे आहे का, पोलिसांचा हात आहे का, काय ते आपण इतिहास काढू। कारण एक कुठंतरी महिलांचा रोजची रोटी आज जेवायला महिलांना हे नाही, व्यवसाय नाही, धंदा नाही, काहीच नाही। आणि नवऱ्याला जाणार माझं इथं चांगलं झालंय, मला 10,000 द्या, 5,000 द्या असं करून महिला जाते। आणि काय काल त्यांचं काहीतरी झाले बघा, काल एक विषय आला, त्यांचा राष्ट्रीय ऐक्य दर्शन म्हणून एक कव्वाली ठेवली होती। कव्वाली काही कव्वालीमध्ये ते एक बातमी फ्लॅश झालेली आहे, माझ्याकडे आहे ते। त्या बातमीमध्ये काही महिला म्हटलेल्या आहेत, आम्हाला इथं बाबापाशी आलं तर चांगलं होतं म्हणतो। अरे मॅडम म्हणू, तुम्ही बाबापाशी तुमचं चांगलं कसं होतं? तुमचा धर्मपत्नी नवरा असतो, त्यांना सोडून तुम्ही या बाबापाशी तुम्हाला चांगलं कसं काय केलं चांगलं ते तरी सांगा। का देव माणूस आहे? अहो त्यांनी चांगला असेल तर त्यांनी 2-2 लग्न केले असते का? मला एवढंच विचारायचं। आणि त्या बाबाचं काही चूक नाही, थोडक्यात ते जाणारे महिला पुरुष यांना आमच्याकडे चूक म्हणून दोष धरू शकतो। आणि त्यांनी म्हणते महिलांचे 6 फोटो आणा, नवऱ्याचं 6 फोटो आणा, त्याच्यावर करणी काढतो, जुळवतो। हे काय म्हणतं पद्धत आहे मला तेच कळत नाही। म्हणून ते भोंदूगिरी बाबांचा हा धंदा बंद पडायला पाहिजे।
आज मी स्वतःहून काही कस्टमर लोकांना मी फोन करायला लावलो, त्यांनी काय म्हणलंय, आम्ही सध्या बंद केलं म्हणले. इतके दिवस चालू कसं होतं तुमचं, आता बंद झालं म्हणतोय तो. कशावर ना, त्याच्या स्वतः पत्नी मला बोललेलं रेकॉर्डिंग आहे, माझ्या स्वतःच्या मोबाईलवर बोललेलं आहे. दुसऱ्यांच्या यांच्या त्यांच्या नाही, स्वतःच्या मोबाईलवर बोललेलं आहे. ते पण माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे. ते बी शासनाला मी दाखवणार आहे, पण त्याचा पूर्ण पर्दाफाश केल्याशिवाय मी राहणार नाही. आणि ज्यांना ज्यांना त्यांनी पैसे दिलाय आणि आम्हाला धमकी येते वरनं जीवे मारण्याची. काय मी जीवेसाठी मी घाबरत नाही, कुठलाही असले मी कुठं घाबरत बी नाही. मी कायद्या बाबासाहेबांच्या संविधानावर चालणारा मी माणूस आहे. मला काय कोण धमकी देऊ द्या, काय करायचंय करू द्या, आम्ही कोणाला घाबरतच नाही. काय संबंध आहे मला घाबरायची. आम्ही कुठं खोटं करत नाही आणि कुणाला दुष्यबळ करत नाही, कुणाला फसवणूक करत नाही, कुणाला पैशाची मागणी करत नाही. कशाला घाबरू मी साहेब. त्यांनी दररोज 30-40 रुपये धंदा होतो. त्यांनी धंदा म्हणजे ते त्यांच्या ते ऑफिसमध्ये बघा एक पेटी आहे, पेटी त्या काय असेल ते पैसे सांगते 10,000 त्याच्यामध्ये घाला. लोकल कसं एडिट करते माहितीये का, ते घातल्यावर त्यांनी काय म्हणणार, ते दर्ग्याला दान म्हणून टाकलेत म्हणणार. साहेब तुम्ही 5 आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग मध्ये नवरा आणण्यासाठी 10,000 मागतो, बायको सोडण्यासाठी 15,000 मागतोय आणि तिथं त्या पेटीमध्ये घाला म्हणताय. म्हणजे आम्हाला एडत काढताय का. हे थोडं तरी कुठंतरी थांबायला पाहिजे असं. म्हणून प्रशासक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी काहीतरी याच्यावर दखल घ्यावं, कुठं तर न्याय मिळवून द्यावा आम्हाला. असे धंदे बंद व्हायला पाहिजे. अन्यथा असं जर चाललं असेल तर महाराष्ट्राचं नाव पूर्णपणे खाली जाणार. आजच्या स्टेटमेंटमध्ये देवेंद्र फडणवीसांनी आज स्टेटमेंट दिलंय, एखादा चिमुकडे बलात्कार झालता पुण्यामध्ये, त्याला मरेपर्यंत जन्मठेप केली त्यांना. असे काहीतरी कारण करा ना. एवढंच मी सीएमला बी बोलू शकतो, एवढं कारवाई झालं तर त्याचा धंदा बंद पडला तर बस, कारण माझे काही महिला वाचतील. एवढंच मला बोलायचं, बाकी काय नाही. अहो पर्सनली त्यांनी काय बी करते हो, त्यांनी आता काय बोलू. आता तुम्ही तुमचा धंदा व्यवसाय चालू केलं तर सगळीकडे कॅमेरा होतो, तुमच्या आतमध्ये कॅमेरा का लावते. आज एक माझं हॉटेल आहे, हॉटेलमध्ये सगळीकडे कॅमेरा, आतमध्ये इथं बघा इथे बी कॅमेरा आहे माझ्या. धंदा करण्यासाठी सगळीकडे कॅमेरा असणं गरजेचं आहे. त्यांनी बाहेर लावते, आत काय करता महिलांना माहितीये का तुम्हाला. काही महिलांचं आहेत माझ्याकडे पुरावा. त्यांनी आज उद्या नाही तर आज नाही तर परवा दिवशी कधी तर त्यांनी पोलीस स्टेशन मध्ये जाणार, त्या भावावर गुन्हा दाखल होणार आणि त्यांना काय असेल ते कठोर कारवाई जे होईल ते होणार. काही महिलांचा फोन आहे माझ्याकडे, त्या महिलांचा बी रेकॉर्डिंग आहे. माहितीसाठी सांगतो साहेब तुम्हाला, ते रेकॉर्डिंग कसं आहे ते काय असं बोलू नये असं, पण ते ज्यावेळी पर्दाफाश होईल त्यावेळी अधिकारी नेमते, ज्यावेळी पुरावा मागेल त्यावेळी मी द्यायला सगळे, कोणाला घाबरणार नाही. एवढंच मला बोलायचं आहे. का त्या बंधुभूमीचं खल्लं हो का कोणाचं खल्लं, कोणाचं नाही. एक समान नागरिक काय समाजसेवा करतो मी, त्यासाठी एवढंच बोलतो. आणि जेवढं होईल तेवढं का मी कुणाचं हे नाही आहे. आम्ही कायदेशीर जाणारा माणूस आहे. माझ्याकडे पत्र आहे. आज मी कलेक्टर साहेबांना भेटण्याची माझी वेळ होती. तिथले अधिकारी म्हणले साहेबांचा भेट सोमवार व शुक्रवारी असेल, त्यावेळी तुम्ही या साहेब म्हणले, त्यावेळी मी भेटणार आहे. आणि कबाडे साहेबांशी बी बोललेलं आहे. कबाडे साहेब चांगला व्यक्तिमत्व, अधिकारी चांगला आहे, डॅशिंग आहे. म्हणून काही सिटीमध्ये ते कबाडे साहेबांनी काही कामं केलेत, ते आतापर्यंत त्यांचं ठसा उमटलं. आता ग्रामीण फक्त कबाडे साहेब ग्रामीण आले म्हणलं, काहींचे धंदा बंद पडले. म्हणून कबाडे साहेबांवर विश्वास आहे मला. कबाडे साहेब जे न्याय देईल मला हे मी 100% गरीब धरून चालतो. एवढंच बोलतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्री.